नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या गणेशदा XP या यूट्यूब चॅनलवर. आज आपण जाणार आहोत बीड जिल्ह्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असणाऱ्या सौताडा धबधबा आणि तेथील ऐतिहासिक असे शिवमंदिर पाहण्यासाठी. पाटोदा तालुक्यातील सौताडा गावच्या जवळ असलेला हा अप्रतिम धबधबा निसर्गाच्या कुशीत एक ताजेतवाने अनुभव देणारा लपलेला रत्न आहे. पाटोदा तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावणारी विंचरणा नदी वाहत जाऊन पुढे सौताडा येथे विंचरणीचा प्रवाह सुमारे 70 मीटर उंचावरून दरीत कोसळतो. येथील हा धबधबा प्रसिद्ध आहे. येथे दरीत भगवान राम आणि सीता यांनी महादेवाचे एक मंदिर स्थापन केलेले आहे. या मंदिरास रामेश्वर म्हणून ओळखले जाते. श्रावण सरी बरसल्यानंतर नदीला भरती आल्यावर कसा सुंदर असा धबधबा पडतो त्याचं अलौकिक दृश्य पाहायला मिळते. मराठवाड्यातील महाबळेश्वर म्हणून ज्याची ओळख आहे असे सौताडा रामेश्वर येथील पुरातन हेमाडपंथी महादेवाचे मंदिर व त्याच्या जोडीला असणारी खोल दरी आणि त्या दरीमध्ये उंचावरून कोसळणारा प्रचंड धबधबा या निसर्गातील सौंदर्याचे खऱ्या अर्थाने आपण अवलोकन करू हृदयात भरून ठेवावे असेच आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला पायरी मार्गाने जावे लागते. पायऱ्या सुमारे 350 ते 400च्या आसपास आहेत, पण या पायऱ्या डोंगर भागात असल्यामुळे काही ठिकाणी सौम्य तर काही ठिकाणी तीव्र उतरंडीच्या आहेत. त्यामुळे पायऱ्या उतरताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 2 पायरी मार्ग आहेत. त्यातील एक म्हणजे मंदिरालगतच आहे, तर दुसरा पायरी मार्ग म्हणजे आपण जात असलेला पायरी मार्ग. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात स्थित असलेला सौताडा धबधबा एक मंत्रमुग्ध करणारा निसर्गरत्न आहे, जो त्याच्या नयनरम्य सौंदर्य, शांतता, वातावरण आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे पर्यटकांना आकर्षित करतो. धबधब्याच्या जवळ असलेलं रामेश्वर मंदिर एक प्राचीन शिवमंदिर आहे, ज्याचं आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व खूप मोठं आहे. मंदिराची पारंपरिक हिंदू वास्तुकला, ज्यामध्ये सुसंस्कृत असे कोरीव काम आहे, हे त्याच्या ऐतिहासिक आकर्षणात भर घालते. येणारे भक्त मंदिराची शांतता आणि समाधानकारक वातावरण यामुळे तेथे ध्यान आणि आत्मपरीक्षण करण्यासाठी आकर्षित होतात. महाशिवरात्रीच्या वेळी आणि श्रावण महिन्यात मंदिर भक्तांनी भरलेलं असतं.
जे प्रार्थना करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने एकत्र येतात. स्थानिक लोककथेनुसार भगवान श्रीराम आणि माता सीता यांनी आपल्या वनवास काळात रचलेले प्राचीन रामेश्वर मंदिर आहे. श्रावण महिन्यात तिसऱ्या श्रावण सोमवारी येथे यात्रा पण भरते. हे मंदिर भक्तिपंथाचे प्रतीक आहे आणि निसर्गाच्या शांततेत आध्यात्मिक शांती शोधणाऱ्या तीर्थयात्र्यांना आकर्षित करते. धबधब्याच्या आसपासचा परिसर ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्वाचा आहे. धबधब्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ पावसाळ्याच्या महिन्यात जून ते सप्टेंबर दरम्यान आहे. यावेळी धबधबा आपल्या शिखरावर असतो, जिथे ताकदीने वाहणारे पाणी हिरवळीतून एक अप्रतिम दृश्य तयार करतात. खरोखरच हे सौंदर्य पावसाळ्यामध्ये अधिकच खुलते आणि ते पाहण्यासाठी नक्कीच एकदा तरी आपण भेट द्यावी असे हे ठिकाण आहे. या मोठ्या मुख्य धबधब्याबरोबरच इतर छोटे मोठे अनेक धबधबे व हिरवा शालू नेसून नटलेला सर्व परिसर, तसेच या परिसरातील छोटे मोठे ओहळ ते सुद्धा खूप सुमधुर असे गीत गातात, मनाला आनंद व नवचैतन्य देतात. आपणही जर कधी सौताळा या गावी गेलात तर या रामेश्वर मंदिराला आणि येथील धबधब्याला नक्की भेट द्या. सोबतच हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया अशाच एका आध्यात्मिक आणि शांतप्रिय आणि निसर्गरम्य वातावरणाच्या ठिकाणी.